नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं राज्य विधिमंडळात ठराव करत विधानसभेमध्ये राणा भीमदेवी थाटामध्ये छगन भुजबळांनी आपली भूमिका मांडत सगळी जबाबदारी केंद्रावर टाकून दिली. केंद्र सरकारच्याकडून अपेक्षित तो तपशील मिळाला की राजकीय आरक्षणाच्यासाठी ओबीसींच्या हक्कासाठी 2 महिन्यात प्रक्रिया पूर्ण करू असं भुजबळ म्हणाले आहेत. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार ही 2 प्राप्त परिस्थितीतली ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्याची जबाबदारी खांद्यावर असलेली माणसं आहेत. यांच्या भूमिकांच्या संदर्भात विरोधकांनी आक्षेप नोंदवला. विरोधकांच्या आक्षेपाचा वाद इतका वाढला की भारतीय जनता पार्टीचे 12 आमदार 1 वर्षासाठी निलंबित झाले. हे निलंबन करत असताना आमदारांच्याकडून असभ्य वर्तन विधिमंडळ परिसरामध्ये उपाध्यक्षांच्या दालनामध्ये झालं आणि तालिका सभापती म्हणून असलेल्या भास्कर जाधवांशी झालं असा दावा केला गेला. एकूणात केंद्राकडे ओबीसी राजकीय आरक्षणाची जबाबदारी एक ठराव संमत करून ढकलून देणं आणि दुसऱ्या बाजूला त्या चर्चेत वेळकाढूपणाचा आरोप अधिक तीव्र होतोय असं लक्षात येताच निलंबनाची कारवाई होणं हा निव्वळ योगायोग आहे की राजकारणाचा पुढचा नवा सारीपाट रचला जातोय. या संदर्भातली चर्चा लक्षवेधीच्या या भागात आपण करणार आहोत. ओबीसी आरक्षण अखेर भिजत घोंगडं. ओबीसी आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलंय अशा निष्कर्षाप्रत यावं ही परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे आणि त्या अनुषंगानं चर्चेला पुढे नेण्यासाठी आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते खजिनदार माजी आमदार हेमंतराव टकले आहेत. रामभाऊ कदम आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि प्रवक्ता. आरक्षण अभ्यासक या नात्यानं आपल्यासोबत माजी खासदार हरिभाऊ राठोड आहेत. तसंच ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भातला निकाल ज्यांच्या याचिकेमुळे आला ते विकास गवळी आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. चारही मान्यवरांना अत्यंत विनम्र निवेदन आहे की वेळेला मर्यादा आहे, केवळ आपल्या हातामध्ये 23 मिनिटं आहेत, तेव्हा कृपया नेमकं मोजकं थेट कमी वेळामध्ये बोलावं. विकास गवळी, पहिला प्रश्न आपल्यासाठी. आत्ताच्या घडीला राज्यानं केंद्राकडे ठराव करून एम्पिरिकल डेटा मागणं ही तर्कसंगत कृती आहे का? न्यायालयाच्या निकालामध्ये हीच गोष्ट मांडली गेली आहे का? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं मनापासनं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की आपण पहिल्या दिवसापासनं सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा केला आणि राज्य सरकारला हा 29/5 एक नोटिफिकेशन इश्यू करून हा विषय तडीस नेण्याची सूचना राज्य सरकारकडनं झाली. आता जो आपण प्रश्न केला या प्रश्नावर मी बोलतो. आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही बोलतायत हे साफ चुकीचं आहे आणि ह्या आपल्या माझ्या केस मधील निकालामध्ये केंद्र आपलं सर्वोच्च न्यायालयानं अतिशय चांगला निकाल दिलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे अधिकार केंद्राचे, ज्या केंद्र सूचीमधला हा विषय जनगणना करणं हा अधिकार संपूर्ण राज्य सरकारला दिला. या सुवर्ण संधीचा सोनं करून घेण्याचं सोडून ह्या जे काही आज सगळे प्रकार आपण संपूर्ण राज्यानं पाहिलेत हे अतिशय निंदनीय आणि चुकीचं आहे. आता तुम्ही म्हणताय की या प्राप्त परिस्थितीमध्ये आत्ताच्या घडीला राज्य सरकारनं आपल्याकडची जबाबदारी ढकलण्याचा हा विषय दिसतोय असं आपलं निरीक्षण आहे. विकास गवळींच्या निरीक्षणावर पटकन 30 सेकंदात प्रतिक्रिया हेमंतराव टकले आपली आणि त्यानंतर हरिभाऊ राठोडेत बोलला. हा जो प्रश्न आपण आता उपस्थित केला की केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याची, आपल्याला मी मुळात आठवण करून देतो. हा प्रश्न पहिल्यांदा जेव्हा निकाल आला तेव्हा स्वतः नामदार भुजबळ साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन तारीखवार संगतवार काय काय या ओबीसी आरक्षणासंबंधात झालं आणि एम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत आणि कशी उत्तरं त्यावेळेला दिली गेली. जो डेटा एका खात्याकडून सेन्सस कडून आयोगाकडून सेन्सस कडे आणि मग नंतर सांगण्यात आलं की तो पोर्टलवर आहे,
तो डेटा केंद्र सरकारला सादर केलेला आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमच्याकडे जो एम्पिरिकल डेटा आहे तो तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला या आरक्षणाबद्दलची पुढची पायरी पाऊल टाकता येईल आणि ते आम्हाला केंद्राकडून आणून देण्यासाठी भुजबळ साहेबांनी आवाहन केलेलं आहे की आम्ही विरोधकांना बरोबर घेऊन दिल्लीला जायला तयार आहोत, पण तो डेटा आम्हाला द्या, कारण डेटा हेमंतराव मिळवणं ही पहिली पायरी आहे. बरं हेमंतराव, एक 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 अत्यंत साधा थेट सोपा प्रश्न आपल्यासाठी आहे. आत्ताच्या घडीला केंद्राकडे जर आपण चर्चेसाठी धरून चाललं की केंद्राकडे असलेला डेटा तुम्हाला उपयोगी पडणार आहे असं समजून चालू, पण केंद्राकडे असलेला डेटा 2011 सालचा आहे, आता 2021 आलेला आहे. 2011चा डेटा तुम्ही 2021च्या ओबीसी राजकीय आरक्षणाला 50% आत ठेवण्यासाठी कसा वापरणार आहात? मला ऐकू नाही आलं. ठीक आहे, याच्यावरचं हरिभाऊ राठोड, मी प्रश्न आपल्याला परत विचारतो, एकदा पटकन निरीक्षण नोंदवून घेतो हरिभाऊ राठोडांचं आणि परत आपल्याकडे येतो टकले साहेब. राठोडजी बोला. 2011चा डेटा घ्यायचा, 2021च्या फुटपट्टीला लावायचा, हे होऊ शकतं? फार चुकीचं वक्तव्य केलं आहे. कोणी? राज्य सरकारने 2 चुका केल्या आहेत. आज परत जर भुजबळ म्हणत असतील की इम्पिरिकल डाटा केंद्राकडे आहे, अत्यंत चुकीचं आहे असं बोलणं. केंद्राकडे नाही डाटा मिळवायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही आयोग बसवलाय आणि परत सांगता केंद्राकडे डाटा आहे म्हणून. या ठिकाणी 2 गोष्टी आहे, लक्षात घ्या. 27% आरक्षण, 27% आरक्षण हे मिळवणं आणि 50%च्या वर त्यासाठी तुम्ही ठराव करायला पाहिजे होता. आज का नाही ठराव पास केला? तुम्ही मराठा समाजासाठी ठराव पास करताय, मग ओबीसीच्या आरक्षणासाठी ठराव का नाही केला? तुम्ही इंदिरा साहनी केसच्या संदर्भात 50%ची मर्यादा ओलांडली पाहिजे म्हणून आज आपल्या राज्यामध्ये ठराव का नाही झाला, माझा प्रश्न आहे. हेमंत टकलेंना कदाचित आपली ही वेदना पोहोचली असेल. टकले साहेब, आता आवाज आलाय का? मी प्रश्न एकदा विचारू आपल्यासाठी परत एकदा. टकले साहेब, आवाज येतोय का? हरिभाऊ राठोड जे काही बोलले ते आपल्यापर्यंत पोहोचलं? काहीच ऐकू येत नाहीये. नाही, विधानसभेमधला आवाज येत आहे. बरं प्रसाद जी 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 मी नियंत्रित करतो तो विषय, मी नियंत्रित करतो. आत्ताच्या घडीला हेमंत टकलेजी, आपल्यासाठीचा हा प्रश्न इथे असा उपस्थित होत होता. हरिभाऊ राठोड विचारू इच्छित होते की अपेक्षित ते ठराव करायच्या ऐवजी केंद्राकडे डाटा मागण्याचा ठराव करण्याची गरज आज होती का, आणि हा विषय जबाबदारी झटकण्याचा आहे असं त्यांच्या चर्चेच्या किंवा त्यांच्या दाव्याच्या निष्कर्षातून दिसतंय. एक मिनिट परत सांगतो तुम्हाला. आज परत भुजबळ साहेब चुकीचे बोलले. आज तुम्ही इंटरनल डाटा सेंटरकडे म्हटलं, साफ चुकीचं आहे. तुम्हाला इथे आयोग नेमलाय ना, तुम्ही त्याला फक्त 2 महिने द्या, तुम्ही त्याला पिरियड सुद्धा दिला नाही. आणि आजचा जो मराठा समाजाबद्दल जो ठराव पास झाला तो अत्यंत चुकीचा आहे. अशा पद्धतीने मराठा समाजासाठी काही घटना दुरुस्ती होत असते का? या देशाची घटना काही मराठा समाजासाठी आहे का? तुम्ही त्या ठरावामध्ये इंदिरा साहनीच्या केसमध्ये 50%ची जी कॅप टाकली आहे ती जर तुम्ही दुरुस्त करा म्हणून आज जर ठराव पास झाला असता तर आपले दोन्ही काम झाले असते. सामाजिक आरक्षण ओबीसीचंही मिळालं असतं आणि मराठ्याला आपण ओबीसीचं आरक्षण देऊ शकतो, दुसरं आरक्षण देऊ शकत नाही. कारण हे जे आपण एससीबीसी आरक्षण दिलं होतं. एक मिनिट हरिभाऊ, वेळेची मर्यादा आहे. टकले साहेबांना एकदा उत्तर देऊ द्यात. राज्य सरकारची नक्की मानसिकता काय आहे? ओबीसींच्या आरक्षणाला वेळकाढूपणात अडकवून टाकायचंय का कालमर्यादेमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण त्यांना मिळवून द्यायचंय? टकले साहेब, कुठल्याही परिस्थितीत वेळेची मर्यादा घालून ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे आणि ते अचीव करण्यासाठी आम्हाला जी माहिती पाहिजे, जी केंद्राकडून माहिती पाहिजे, राठोड साहेब काय सांगायचं ते सांगू देत, मला त्याच्याशी काही संबंध नाही. माझं म्हणणं असं आहे की आम्ही जी माहिती मागतोय ती माहिती आम्हाला केंद्राकडून पाहिजे. केंद्र सरकार का देत नाही आम्हाला ती माहिती? केंद्राकडे नाहीच आहे माहिती. आहे माहिती हरिभाऊ, केंद्राकडे माहिती आहे. तुम्ही चुकीचं बोलताय. सेन्ससकडे माहिती आहे. नाही आहे. एकच मिनिट टकले साहेब, तुम्ही म्हणताय केंद्राकडे माहिती आहे, केंद्राकडे माहिती आहे असं आपल्या सगळ्यांचं म्हणणं जरी असेल
पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर अधिकार दिला ही माहिती तयार करायचा, तुम्ही त्या अधिकाराचा वापर का करत नाही? त्यांना नाही, लोकसंख्या माहिती करायची नाहीये, कसं आहे त्यांना ना? जनगणना करायची नाहीये, त्यांना ओबीसीची नाही, नाही, जनसंख्या नाही, जाणून नाही, घ्यायची नाही. नाहीये. हा मूळ प्रश्न एकदा आहे. गवळी एकदा केंद्र सरकारला नाही म्हणू द्या, नाही म्हणू द्या ना. जे तयार आणि आहे त्यांनी म्हटलं त्याच्यामुळे नाही, ही कालमर्यादा मला कमी एक होणार आहे. सांगा, ओबीसी हा सामाजिक विषय आहे, यामध्ये राजकारण करण्यासाठी हाच एक विषय आहे का? आपल्याला अनेक विषयावर अजिबातच राजकारण नाही. करता येते. अजिबातच ओबीसी नाही. एकच अहो, मिनिट, OBC विकास गवळी थांबा. थोड्या OBC चं वेळापूर्वी आरक्षण- एकच मिनिट, हे टकले साहेब, आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी बोलताना असं म्हणाला टकले साहेब की केंद्राकडे सेन्ससचा डेटा आहे, इथेच तर खरी गोम आहे. तुम्हाला केंद्राकडून, टकले साहेब एकच मिनिट, माझा प्रश्न ऐका. सांगा, ओबीसीचं आरक्षण पहिल्यांदा मंडल आयोगानंतर कोणी दिलं? संबंध देशामध्ये महाराष्ट्राने दिलं आणि महाराष्ट्रामध्ये तेव्हा आमचं राज्य होतं. त्यावेळेला आपण- ओबीसी हे नाकारत नाही ना आम्ही. हा विषय आज नाही नाही. लागू होत टकले साहेब, हा विषय आज नाही लागू होत. आजचा असा विषय आहे, केंद्राकडे जर सेन्ससचा डेटा आहे असं आपल्याला वाटतंय तर टकले साहेबांना कदाचित कोणाचा तरी फोन येतोय, पण माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण त्यांना जोडून घेऊ थोड्या वेळात. राम कदम आपल्या सोबत आहेत. रामभाऊ, माझा आवाज येतोय आपल्याला? आपण कृपया स्पष्टपणे सांगावं की आजच्या घडीला केंद्राकडे कोणत्याही प्रकारचा ओबीसीच्या बाबत तपशील आहे का? असा तपशील असेल तर तो केंद्र दडवतंय का? आणि केंद्राकडे जर समजा दडवायची कोणतीही मानसिकता नसेल तर असलेला तपशील हा इम्पिरिकल डेटा म्हणून वापरता येईल का? 3 प्रश्न आहेत, कृपया 10 सेकंदात पटकन उत्तरं द्यावीत. महाराष्ट्र सरकार पूर्णपणे ओबीसी समाजाची दिशाभूल करतंय. त्यांना 2022 मध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला स्थान द्यायचं नाही हे स्पष्ट आहे. 2022 ला कुठल्या निवडणुका अपेक्षित आहेत? काय 2022 ला कुठल्या निवडणुका अपेक्षित काय आहेत? वाटतं बोलायचंय काय? आणि आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये अतिशय सुस्पष्ट म्हटलंय की त्यांना इम्पेरिकल डेटा हा राज्यानं मागासवर्गीय आयोग नेमायचा आहे आणि त्या आयोगानं तो डेटा तयार करायचा आणि तो डेटा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही जे काही आता मागता आहात त्या मागण्याला आमची मनाई नाही. तुम्ही अजूनपर्यंत केंद्राकडे मागणीच केली नाही, तुम्ही माध्यमांपुढे मागणी केली आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही केंद्राकडे मागणी करतात, त्याच्यामध्ये पण तुम्ही वेळकाढूपणा करतात. कारण तुम्ही केंद्राकडे जी मागणी करतात तो सेन्ससचा डेटा आहे आणि सुप्रीम कोर्टाने जो सांगितलाय तो इम्पेरिकल डेटा जो राज्यानं मागासवर्गीय आयोग नेमायचा आहे. 15 महिने तुम्ही ओबीसी समाजाचे वाया घालवलेत. आता इथून पुढे तुम्ही 5 वर्ष वाया घालवले, त्याचा हिशोब द्या ना. आणि रामभाऊ, स्पष्टपणे तुम्ही 5 वर्ष झोपले होते, त्याचा हिशोब द्या ना. की एकदा तुमचे टकले साहेब काही विचारू इच्छित आहेत? राम कदमजी, टकले साहेब आपल्याला काही विचारू इच्छित आहेत? टकले साहेबांचा प्रश्न असा आहे की 15 महिने आम्ही वाया घालवले, म्हणजे मवियानी घालवले, तर आधीच्या सरकारनं 5 वर्ष वाया घालवली. अशा प्रकारे वेळ वाया घालवून ओबीसीचं नुकसान दोन्ही बाजूनी होतंय का, यावर नंतर मी बोलतं करतो इतरांना. आता टकले यांच्या प्रश्नाचं उत्तर राम कदम आपण द्यावं. 5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये वाया गेली की नाही? नाही, मुळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा समाजाला देखील आरक्षण दिलं. ओबीसी समाजाचं आरक्षण हे 3 पक्षाच्या या ज्याला आपण आघाडी सरकार म्हणतो ती खऱ्या अर्थानं बिघाडी सरकार आहे. त्यांनी ते वाया घालवलं. त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना ते टिकवता आलं नाही. याच्यामध्ये कुठलीही देवेंद्र फडणवीस सरकारची चूक नाही. यांनी जर जे दिलीप भोसले जे माजी न्यायमूर्ती आहेत त्यांनी जी कमिटी अपॉइंट केली, त्यांनी जे बाकी निरीक्षण दिले त्यांनी देखील हीच निरीक्षण दिलेत. जर तुम्हीच अपॉइंट केलेला जज त्यांनीच दिलेला रिपोर्ट तुम्हाला मान्य नसेल तर अशा पद्धतीने ओबीसी समाजाला एवढं धरू नका की त्यांना काहीही कळत नाही. अशा पद्धतीने रामभाऊ हस्तक्षेप करतोय. रामभाऊ, वेळेची मर्यादा असल्यानं हस्तक्षेप करतोय. मला हेमंत टकलेजींना एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. हेमंतजी, आपण असं म्हणता आहात की केंद्रानं डाटा द्यावा. ठीक आहे, केंद्रानं डाटा द्यावा हा एक मुद्दा झाला, पण मूळ मुद्दा एक अनुत्तरित राहतो की समर्पित ओबीसी आयोगाची निर्मिती. ही समर्पित ओबीसी आयोगाची निर्मिती अद्यापही का झालेली नाही राज्यामध्ये? त्याच्या अगोदर मला रामभाऊ कदम जे बोलले त्याचा उल्लेख करू द्या. हे सरकार जेव्हा गेलं त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये त्यांनी घाईघाईने एक GR काढला आणि त्या GRचं कायद्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला.
ह्या त्यांची 5 वर्षाची टर्म संपतानाच्या शेवटच्या महिन्यातल्या घडामोडी आहेत आणि त्यावेळेला ते झालं नाही म्हणून ते पुढे रखडलं गेलं. आता याच्यासाठी जर केंद्राने सूचना केली, आम्ही डेटा मागतोय, केंद्राने जो दिला नाही तर आम्हाला आयोग नेमून 2 महिन्यामध्ये आम्ही हे काम पूर्ण करू असा मला विश्वास आहे. ठीक आहे. 15 महिने का वाया घालवले? अहो 15 महिने वाया गेलेले नाही, चुकीचे आरोप करू नका. तुम्ही आपण ज्या एकदा पद्धतीने आपण एकदा या बोलताय ना, 15 महिने वाया जाण्याच्या विषयावर हरिभाऊ राठोडांनाही बोलतं करूयात. हरिभाऊ बोला, 15 महिने वाया कोणामुळे गेले? हे बघा, राजकीय पेक्षा कायदेशीर बाब तुम्हाला मी सांगतो. बिलकुल. आता जो आयोग आहे हा निरगुड साहेबांचा, त्यांना सांगण्यात आलाय की इम्पिरियल डाटा गोळा करा. मग काल परवाच तुम्ही इम्पिरियल डाटा गोळा करण्यासाठी आयोगाला सांगता आणि दुसरीकडे सांगता की सेंट्रलने द्यायला पाहिजे. हे हा काय प्रकार आहे? आणि दुसरं, याच्यामध्ये एकच नाही, लक्षात घ्या, 27% प्रश्न नाही, 50%च्या वर सुद्धा आरक्षण केलेलं आहे. त्याच्यासाठी आज ठराव मांडायला पाहिजे होता. आज तुम्ही मराठा आरक्षणासाठी ठराव मांडला, मग ओबीसीच्या 50% साठी ठराव मांडून केंद्राकडे हा का नाही पाठवला तुम्ही ठराव? हा जो माझा प्रश्न आहे. आणि उद्या मांडणार आहे का तुम्ही? उद्या तुम्ही ठराव मांडा आणि सांगा की जे इंदिरा साहनीची कॅप लागलेली आहे ते जर बाजूला करायचं असेल तर जसं मराठा आरक्षणासाठी तुम्ही ठराव मांडताय तसं ओबीसी साठी ठराव मांडायला पाहिजे उद्या. हा माझा प्रश्न आहे. हेमंत टकलेजी, आरक्षणाच्या मर्यादा 50%च्या संदर्भात राहाव्यात की न राहाव्यात याबाबतची फुटपट्टी मराठ्यांसाठी वेगळी आणि ओबीसीसाठी वेगळी आहे का मवियाकडे? अजिबात नाही, अजिबात नाही. हे महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार या राज्यातल्या सर्व घटकातल्या नागरिकांना समान न्याय या तत्वावर चालेल आणि हरिभाऊ म्हणतायत त्याप्रमाणे जर तो मुद्दा योग्य असेल तर 50%च्या पुढची मर्यादा इतर राज्यांमध्ये जशी गेलेली आहे तशा पद्धतीचं आरक्षण आणखीन देण्याची व्यवस्था करण्यासाठी महाविकास आघाडी निश्चितपणे प्रयत्नशील टकले राहील. साहेब, पण असं मी इथे प्रश्न काय उपस्थित राहतो? मराठ्यांना आरक्षण देत असताना 50%पेक्षाची मर्यादा राहू नये असा प्रस्ताव येतो, मग ओबीसीचं आरक्षण 50%तच बसवायला पाहिजे अशी भूमिका का असते? कसं आहे, पहिलं 50%चं जे आरक्षण आहे त्याच्यात 27% ओबीसीचं आरक्षण इन्क्लूड केलेलं आहे आणि मराठ्यांचं आरक्षण ओबीसी मध्ये न करता ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का न लावता त्यांचं 27% आरक्षण टिकलंच पाहिजे आणि त्याच्या वरचं जर होत असेल तर त्याच्यासाठी 50%ची मर्यादा वाढवायची असा हा ठराव आहे. हरिभाऊंना हा तर्क मान्य होताना दिसत नाही. हरिभाऊ पटकन बोला. नाही, जे आरक्षण दिलं होतं आपण SC-BCचं दिलं होतं, म्हणजे ओबीसीचं दिलं होतं. आजचा ठराव काय म्हणतो बघा, आजचा ठराव माझ्या हातात आहे. आजचा ठराव म्हणतो की महाराष्ट्र विधानसभा याद्वारे माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानामध्ये यथोचित सुधारणा करण्यात अशी शिफारस केंद्र सरकारला करीत आहे. मग इथे ओबीसीला सामाजिक आरक्षण देण्यासाठी शिफारस करीत आहे. हा वाक्य का नाही याच्यात का नाही टाकला तुम्ही? आणि असं कुठे होतं का? संविधान दुरुस्ती अशी होते का की देशामध्ये मराठा समाजासाठी संविधान दुरुस्ती होत नाही? देशामध्ये असं एखाद्या समाजासाठी ठीक आहे. देशाचं संविधान हे का महाराष्ट्र विधानसभा आहे का? लोकसभा आहे ती. लोकसभामध्ये असं चालत नाही. हरिभाऊ वेळेची मर्यादा आहे. मला रामभाऊंना पटकन बोलतं करायचं आहे. राम कदम आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं. राम कदम, आपल्याला असं वाटतंय का, आपलं असं निरीक्षण आहे का की राज्यामध्ये समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत वेगवेगळ्या फुटपट्ट्या आहेत आणि वेगवेगळे दृष्टिकोन सुद्धा सत्ताधाऱ्यांचे आहेत? नाही, कसं आहे, पंढरपूरला ज्या पद्धतीनं 3 पक्ष एकत्र येऊन सुद्धा यांचा जो दारुण पराभव झाला, भारतीय जनता पार्टीचा विजय झाला, तर त्याच्यामुळे 2022ला फेब्रुवारी महिन्यात ज्या निवडणुका होणार आहेत, नाही, दारुण पराभव म्हणजे सांगा ना, किती मतांनी पराभव झाला सांगा ना रामभाऊ. वेळ काढूपणा करायचा आहे आणि वेळ काढूपणा करत यांना गोल गोल फिरवायचं. यांना जर खरोखर जर आरक्षण द्यायचं असतं तर यांच्यामुळे गेलेलं आरक्षण यांनी 15 महिने जे वाया घालवले त्या 15 महिन्याच्या कालावधीत यांना डेटा तयार करता आला असता. बाकीच्या सगळ्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या निर्देशाप्रमाणे सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या. स्वतः काहीच करायचं नाही.
स्वतः फक्त ती नोटा छापण्याची मशीन वाजेच्या गाडीत कशी मिळते या एका प्रश्नाभोवती सगळं गुंतलेलं आहे. कारण एक मिनिट. त्याच्यामध्ये जर तुमची रामभाऊ काय चाललंय? रामभाऊ एक मिनिट रामभाऊ थांबा, मला हस्तक्षेप करावा लागतोय. आपण पटकन चर्चेला थोडं पुढे नेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या सोबत विकास गवळी आहेत. विकास गवळी, आजच्या ठरावामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू व्हायला मार्ग मोकळा झालाय, मार्ग अडथळलाय, की आता वाट अंधारी आहे पूर्णपणे? पण मला 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 असं दिसतंय की आत्ताच्या घडीला दोन राजकीय प्रवक्ते वाद घालतायत. काय आहे तो वाद, एकदा ऐकूया. समर्पित आयोगाच्या निर्मितीवर जो आपण प्रश्न केला त्यावर कोणी समर्पक उत्तर दिलं नाही. बर, समर्पित आयोगाची नेमणूक करा हे असं स्पष्टपणानं सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मार्च 2021च्या निकालामध्ये म्हटलेलं आहे. आणि यांनी जो आयोग नेमलेला आहे तो 3 मार्च 2021 रोजी जुनाच आयोग त्याचंच पुनर्गठन केलं निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली. बरोबर आहे. म्हणजे जो गायकवाड कमिशन होतं ते आता निरगुडे कमिशन झालं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा माझा उपस्थित तुमच्याकडे मी केला होता, त्यावर पटकन बोलतो व्हा. आजच्या छगन भुजबळांच्या ठरावानंतर परिस्थिती काय आहे? वाट अंधारलेली आहे, वाट मोकळी झाली आहे, की अडथळे वाढले आहेत? आजच्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीवरून असं दिसतंय की सत्ताधारी असो का विरोधक असो यांना ओबीसीच्या प्रश्नावर राजकारणच करायचंय, ओबीसींना न्याय द्यायचा नाही. कदाचित अशी तर भूमिका नसावी अशी शंका सध्याच्या परिस्थितीमध्ये उपस्थित होते. राम कदम आणि- उत्तर देतील याचं पटकन. राम कदम, आपली भावना ओबीसींच्या प्रती किती प्रामाणिक आहे भारतीय जनता पार्टीची? नाही, आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत. सरकारने कितीही चालढकल केली तरी आम्ही त्यांना आरक्षण मिळवून देऊ ही आमची भूमिका आहे. सरकारची इच्छा आहे. आम्ही ठरावाला आज समर्थन दिलंय. आम्ही समर्थन नाही दिलं अशातला भाग नाही. विषय एवढाच आहे की त्या ठरावाचा अर्थच नाहीये काय. जे साधं पत्र समर्थन कसं दिलं? त्याला ठराव करण्याची तुम्हाला गरज अर्थच कळला आणि नाही आणि पत्र समर्थन पाठवून दिलं. जो डेटा मिळणार आहे त्या डेटामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही. तो सेन्ससचा डेटा आहे. सेन्ससचा डेटा आणि इम्पेरिकल डेटा ठीक आहे. याच्यामध्ये गल्लत महाराष्ट्र सरकार करतंय. त्यांना माहित आहे व्यवस्थित की दोन्ही टकले साहेब, चर्चेतला आक्षेप आपल्यापर्यंत पोहोचला असेल. चर्चेतला आक्षेप टकले साहेब आपल्यापर्यंत पोहोचला असेल. मी त्यांचा जो आक्षेप आहे त्याच्याबद्दल काय बोलावं मला आता खरोखरीच काही कळत नाहीये. नाही, ठीक आहे. तुम्ही विकास गवळींच्या आक्षेपाबद्दल बोला की ओबीसींच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरोधक दोघंही राजकारण करतायत. विरोधकांनी त्यांचं उत्तर दिलं, तुम्ही आपलं उत्तर मांडा. मी गवळींना नम्रपणे सांगू इच्छितो की या सरकारची इच्छा ओबीसींचं आरक्षण टिकावं अशाच प्रकारची आहे आणि त्या दृष्टीने सर्व पावलं योग्य प्रकारे या पुढच्या काळात उचलली जातील. ठीक आहे. हरिभाऊ, वेळेची मर्यादा असल्यानं टकले साहेब मी हस्तक्षेप करतोय. हरिभाऊ पटकन सांगा, कोणती पावलं उचलायला हवी होती, आजवर उचलली गेली नाहीत, आता तरी किमान ती उचलायला हवीत? टकले साहेब सांगतात की त्यांना आरक्षण द्यायचं आहे, मग चुकीचे निर्णय का होत आहे हा असा आमचा प्रश्न आहे. तुम्ही चुकीचे निर्णय घेतल्यानंतर आणि आता बघा नवीन मुंबई केडीएमसी आणि 22 मध्ये मुंबई महानगरपालिका येणार आहे. त्याच्यात अद्याप समर्पित आयोगाची निर्मिती झाली नाही ना साहेब. त्याला तुम्ही त्या आयोगाला 2 महिने द्यायला पाहिजे. त्याला पिरियड पण दिला नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला हे आरक्षण द्यायचं आहे की नाही नवीन मुंबई केडीएमसी आणि मुंबई महानगरपालिकेत, याचं उत्तर पाहिजे टकले साहेब. समर्पित आयोगाची निर्मिती झाली का, सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे. बिलकुल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे समर्पित आयोगाची निर्मिती झाली का? आणि स्वतंत्र आयोग आहे का? बिलकुल. टकले साहेब, दोन मान्यवरांचे प्रश्न आलेत आपल्यासाठी. वेळेची मर्यादा आहे, 1 मिनिट आहे शेवटचं. समर्पित आयोगाची स्थापना आता ज्या आयोगाकडे काम आहे त्यांनीच ते काम पुढे न्यायचं आहे. आणि जे आरक्षण तुम्हाला आता हरिभाऊंनी सांगितलं येणाऱ्या 22च्या निवडणुकांमध्ये द्यायचंय किंवा नाही, तर 100% द्यायचंय. आणि राजकीय आरक्षण ओबीसीचं संरक्षित झाल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. हा समर्पित आयोग नाही. समर्पित आयोगाचा अर्थ असा होतो की त्याचं संपूर्ण समर्पण हे ओबीसींसाठी असलं पाहिजे. यांच्या कार्यकक्षेमध्ये आणखीनही दुसऱ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. सर्वोच्च टकले न्यायालयाने तो साहेब, निकाल सोप्या दिला. शब्दात सांगायचं तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा शोधला जाणं, दिला जाणं अपेक्षित धरू नका. ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात या बाबतीत होऊ शकत नाही.
असं नसतं. तुम्हाला आयोगाच्या पद्धतीची सगळी माहिती असायला नाही, पाहिजे. सर्वोच्च अगदी आहे. इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही. इथे तो माझ्यासोबत इतरही मान्यवर आहेत की ज्यांना आयोग कसा काम करायला हवा ते नीट कळतंय. हो, टकले त्याच्यामुळे साहेब मी एक आपल्याला समर्पित सांगतो. आयोग ओबीसी समाज मागतोय. हो, समर्पित आणि- आयोग मागतोय. आणि एक्सपर्टचा, बिलकुल बिलकुल. तज्ञाचा, समर्पित, स्वतंत्र आणि तज्ञाचा आयोग, असा आयोग पाहिजे. टकले हा साहेब स्वतंत्र असे आयोग असे नाहीये. असे ओबीसी नेते आपल्याला सापडणार आहेत का ती नावं पण सुचवण्याची जबाबदारी माध्यमांनी घ्यावी? नाही, काहीच गरज नाहीये. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ज्या ज्या मागण्या आपण करता आहे त्याची पूर्तता करण्याची वचनबद्धता महाविकास आघाडी सरकारची आहे आणि येत्या काही ठीक. महिन्यात हे आरक्षण टिकून ठेवून मिळवून देण्याचं पूर्ण काम हे सरकार करेल असा मी या दोन्ही मान्यवरांना विश्वास देतो. रामभाऊ कितपत या- प्रामाणिक या भूमिका काय- वाटते ही? एक मिनिट विकास गवळी, वेळेची मर्यादा आहे. विकासराव, वेळेची मर्यादा आहे. रामभाऊंना प्रश्न विचारलाय. सध्याच्या सरकारची जी मानसिकता आहे, अगदी मी कार्यकर्ता या नात्यानं किंवा समाजाविषयी असणारी आस्था या नात्यानं लिहून देतो की फेब्रुवारीच्या ठीक. 2022च्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची या सरकारची नियत नाही. हे 3 पक्ष म्हणून ओबीसी समाजाला फसवणार आहेत. आपण फेब्रुवारीमध्ये पुन्हा चर्चा लावू, टकले साहेबांना पुन्हा निमंत्रण द्या. त्यावेळेस टकले साहेबांना ओबीसी समाजाची सरकारच्या वतीनं माफी मागावी लागेल. पण जानेवारीमध्ये चर्चा घेऊ. अगदी 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 आपण जानेवारीत चर्चा घेऊ. फेब्रुवारी अगदी बिलकुल घेऊयात. अगदी बिलकुल घेऊयात. आपण जानेवारी काय डिसेंबर पासून या विषयाचा पाठपुरावा करूया. आत्ताच्या घडीला वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुर्तास लक्षवेधीच्या या भागामध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.